आणि यावरून आता जेन झी जे जनरेशन आहे त्यांनी एक कॉक्रोच पार्टी काढली. कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून त्यांनी धर्मेंद्र प्रधान राजीनामा मागितलेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात तरुणाचं समर्थन मिळत आहे. तुम्ही काय सांगा? चांगली गोष्ट आहे. तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे. तो वाईट काय? त्यात नवलही नाही आणि वाईटही नाही. तुम्ही समर्थन करता काँग्रेस पार्टीला? का बरं करायचं नाही आहे? पण भाऊ एकीकडे न करत चांगलं काम जर करत असेल तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही. पण मात्र केंद्र सरकारकडून त्यांचं जे अकाउंट वगैरे आहे ते हॅक करण्यात आलेलं आहे आणि करू नये, बंद करण्यात आलं. करू नये. मला असं वाटतं जेवढे दाबान तेवढे ते उधळून बाहेर येईल. कधी कधी केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असेल, त्यांना गाईड चुकीचं करत असेल तर ते थांबवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असेल तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे, राष्ट्रनिर्माणासाठी कसं वापरता येईल, तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना. पण ज्या पद्धतीनं भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षीच पेपर फुट होत्या नीटची आणि आता आपण महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचा कायदा अंमलात आणलेला आहे आणि हा कायदा आणण्यासाठी पहिलं पत्र बच्चू कडूनं दिलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते. देशातला कर्नाटकनंतर महाराष्ट्रातला पेपर फुटीचा कायदा अतिशय मजबूतीनं कसा वापरला जाईल याचा आम्ही प्रयत्न करू.